आपण आता आलेलो आहोत शाला माऊली इंग्लिश स्कूल येथे आणि आपल्या शाळेला 125 वर्ष पूर्ण झाल्या निमित्ताने आपल्या शाळेमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन केले गेलेलं आहे आणि त्या कार्यक्रमाच्या आयोजनासंदर्भात आज आपल्या बरोबर इथे उपस्थित आहेत ते म्हणजे कल्याणकर सर आणि कल्याणकर सर आपल्याला या कार्यक्रमाच्या संदर्भाने माहिती देणार आहेत। सर आपल्या विद्यार्थ्यांना किंवा सर्व दर्शकांना काय माहिती द्याल तुम्ही? नमस्कार। न्यू इंग्लिश स्कूल सातारा 2024 साली 125व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहे। त्यामुळे स्थानिक प्रशासन, माजी विद्यार्थी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानाने विविध भरघोस कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। दिनांक 4 डिसेंबर रोजी गुरुवर्य सीताराम गणेश देवधर यांचा स्मृतिदिन, श्री विजयराव जोशी माननीय विभाग कार्यवाह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोल्हापूर विभाग यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। त्यानंतर गुरुवारी दिनांक 5 डिसेंबर रोजी शाळेची माजी विद्यार्थिनी कुमारी पल्लवी राणेरे यांच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत होणार आहे। शुक्रवार दिनांक 6 डिसेंबर रोजी गुरुवर्य सीताराम गणेश देवधर यांच्या अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण माननीय श्री प्रमोदराव रावत, अध्यक्ष परिषद व नियामक मंडळ डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांच्या शुभ हस्ते होणार आहे। या प्रसंगी माननीय श्री अशोकराव पलांडे, उपाध्यक्ष परिषद व नियामक मंडळ डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे, माननीय श्री आनंद काटीकर, कार्यवाह डेक्कन एज्युकेशन सोसायटी पुणे यांची उपस्थिती राहणार आहे। कार्यालय नूतनीकरणाचा उद्घाटन समारंभ, प्रेक्षागृह नूतनीकरणाचा शुभारंभ आणि स्मृतिगंध हा माजी विद्यार्थी मेळावा होणार आहे। त्यामुळे या शाला माऊलीच्या सर्व आजी माजी विद्यार्थ्यांना प्रशासनाच्या वतीनं आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी शाला माऊलीच्या निमंत्रणास साथ घालून दिनांक 4, 5, 6 रोजी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती द्यायची आहे। सर, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्ही माजी विद्यार्थ्यांना काय आवाहन करताय? या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी माजी विद्यार्थ्यांना कळकळीचं आवाहन करू इच्छितो की शाला माऊली तुमचीच आहे। आपण या निमंत्रणाचा स्वीकार करून बहुसंख्येने या शतकोत्तर रौप्य महोत्सवाच्या कार्यक्रमास आपली उपस्थिती द्यायची आहे। शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे। त्यानिमित्तानं आपल्या एकमेकांच्या गाठीभेटी होणार आहेत। वेगवेगळ्या क्षेत्रात आपण कार्यरत आहोत याची एकमेकाला माहिती सुद्धा होणार आहे। त्यामुळे या शाळेचे हे आग्रहाचे निमंत्रण समजून या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन शालेय समितीचे अध्यक्ष श्री अमित कुलकर्णी, सदस्य श्री अनंतराव जोशी, सदस्य श्री सारंग कोल्हापुरे, सदस्य श्री नितीन पोरे, शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुजाता पाटील यांनी केलेले आहे। सर, आपल्या शाळेमध्ये अर्धाकृती पुतळ्याचं अनावरण केलं जाणार आहे, तर त्या निमित्तानं तुम्ही काय सांगाल? आपल्या शाळेचे शालेय समितीचे अध्यक्ष माननीय श्री अमितजी कुलकर्णी यांच्या संकल्पनेमधून आपल्या शाळेचा माजी विद्यार्थी शिल्पकार श्री मंदार महेश लोहार याच्या कल्पनेने माननीय गुरुवर्य सीताराम पंत देवधर यांचा ब्रॉन्झचा अर्धाकृती पुतळाचं अनावरण या प्रसंगी होणार आहे आणि हे कायमस्वरूपी शाला माऊलीच्या वाटचालीत एक महत्त्वाचं पाऊल ठरणार आहे। धन्यवाद सर, तुम्ही आमच्या सर्व माजी विद्यार्थ्यांना एवढी चांगली माहिती दिली, तुम्ही आग्रहाचं आमंत्रण दिलं। तर हे होते कल्याणकर सर आणि कल्याणकर सरांनी सुद्धा आपल्याला आग्रहाचं आमंत्रण आपल्या शाला माऊलीतर्फे दिलेलं आहे। तसंच मी माझी विद्यार्थी म्हणून सुद्धा आपल्या सर्वांना आवाहन करतो की आपण 4, 5 आणि 6 या तारखेला आपण शाळेमध्ये उपस्थित राहून आपण या शाळेचे विद्यार्थी आहोत आणि तो अनुभव पुन्हा एकदा घेण्यासाठी आपण या शाळेमध्ये उपस्थित राहावं ही विनंती।